तुमच्यामध्ये वारकरी खरा कोणता आहे? म्हणजे माळ घालणारा वारकरी आहे, वारीत जाणारा हा वारकरी आहे? कारण की वारकरी संप्रदायामध्ये बरीच पथ्य पाळावी लागतात, त्यामध्ये म्हणजे शाकाहारी असावं लागतं. मांसाहार वारकरी संप्रदायामध्ये वर्ज्य सांगितलाय, मद्यपान वर्ज्य सांगितलंय, पण वारीमध्ये येणारा प्रत्येक जण शाकाहारी असतोच का? त्याच्यात असं आहे की एक तर वारकरी संप्रदायाची व्याख्या आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे, एक तत्वज्ञानाच्या दृष्टीने आणि एक आचारधर्माच्या दृष्टीने. तत्वज्ञानाच्या दृष्टीने काय व्याख्या आहे? काया वाचा मणे सर्वस्वे उदारू वीर विठ्ठलाचा वारीकर, ज्ञानोबारायांनी सांगितलेले. काया वाचा आणि मन याने जो उदार आहे तो वारकरी, असं ज्ञानोबारायांनी म्हटलेलं. ही झाली तत्वज्ञानातली व्याख्या. आचारधर्माची व्याख्या काय आहे? तर वारकरी होण्याकरता पहिली आवश्यकता आहे ती माळ घालण्याची, तुळशीची माळ घालण्याची. आता तुळशीची माळच का घालायची? कारण तुळस ही अर्पण केल्याची खूण आहे. म्हणजे आपण जेव्हा नैवेद्याचं ताट देवाला दाखवतो तेव्हा त्या ताटामध्ये सगळ्या पदार्थांबरोबर तुळशीचं पान आपण ठेवतो, म्हणजे हा नैवेद्य देवाला अर्पण झाला याची खूण म्हणून ते तुळशीचं पान असतं. किंवा एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवलं जातं, याचं कारण त्याचा देह देवाला अर्पण झाला याची खूण म्हणून ते तुळशीचं पान त्याच्या तोंडामध्ये ठेवलं जातं. तसं आमचा देह जिवंतपणीच त्या परमात्म्याला आम्ही अर्पण केलेलं याची खूण म्हणून आम्ही तुळशीची माळ घालतो. तुळशीची माळ घालणं ही वारकरी संप्रदायातली पहिली पायरी आहे. म्हणजे प्रत्येक वारकरी हा माळकरी असतोच, पण प्रत्येक माळकरी हा वारकरी असतोच असं नाही. म्हणजे माळकरी झाल्यानंतर त्यानं परत काय करायला पाहिजे? तुकोबारायांनी सांगितले, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरीची वारी करणारा वारकरी आहे का? तर पंढरीची वारी करणारा प्रत्येकच माणूस वारकरी असेल असं नाही. पंढरीची वारी करण्याकरता वारकरी होऊन वारी करा असं महाराज ज्या अर्थी सांगतायत, त्या अर्थी वारकरी न होऊन वारी करणारे काही लोक असणार आहेत. म्हणून महाराजांनी सांगितलं की आधी वारकरी व्हा आणि मग पंढरपूर पहा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. माझ्या पुस्तकाचं नाव पण होय होय वारकरी आहे, ते त्या अभंगाच्या चरणात आलेलं आहे. तर होय होय वारकरी, वारकरी व्हाण मग पंढरपूर बघा. आता वारकरी व्हाण पंढरपूर बघा म्हणजे काय करा? तर जनाबाई माऊलीने सांगितलेलं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. म्हणजे दुसरी गोष्ट काय आली? पहिली गोष्ट माळ घालणं आलं, दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरी वाचणं आलं. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे काय? जनाबाई माऊलींच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायातला एक महत्वाचा ग्रंथ होता म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केला. ते आपण प्रतीक म्हणून समजून घ्यायला पाहिजे की ज्ञानेश्वरी वाचणं याचा अर्थ वारकरी संप्रदायातले सगळे संत ग्रंथ वाचणं. सगळे संत ग्रंथ वाचून त्यातले अभंग पाठ करून त्यातलं तत्वज्ञान समजून घेऊन मग तुम्ही वारकरी होण्याची दुसरी पायरी पार करता. पहिली माळ घालण्याची झाली, दुसरी संत ग्रंथ वाचण्याची झाली, आणि मग जर तुम्ही वारी केली तर तुम्ही वारकरी झाला. म्हणजे वारी करण्याकरता हे 3 टप्पे आवश्यक आहेत. पहिला टप्पा हा माळ घालण्याचा आहे, दुसरा टप्पा संत ग्रंथ वाचण्याचा आहे, आणि मग तिसरा टप्पा थेट वारी करण्याचा आहे. अशी जर तुम्ही वारी केली तर महाराज म्हणतात काय करावी साधने फळ अवघेची येणे. अशी जर तुम्ही वारी केली तर बाकीची साधना करण्याची तुम्हाला गरज राहत नाही, इतर कुठली कर्मकांड करण्याची गरज राहत नाही. तुम्ही त्याच्यासाठी वारकरी होऊन पंढरपूर बघितलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये आचारधर्म म्हणून काय काय पाळलं पाहिजे वारकऱ्यांनी? तर त्यातलं एक महत्वाचा आचारधर्म आहे शाकाहाराचा. वारकरी संप्रदाय हा शाकाहारी आहे. आणि शाकाहार त्याच्यातून कुठून आला? तर शाकाहार ही जी गोष्ट आहे ही हिंसेशी निगडीत असलेली गोष्ट आहे ना. कारण मांसाहारी लोक हिंसा करतात, आणि हिंसा करत असल्यामुळं वारकरी संप्रदाय अहिंसक असल्यामुळं हिंसेला इथे जागा नाही. आणि ही हिंसा धर्माच्या नावाने पूर्वी होत होती. म्हणजे यज्ञयागामध्ये या प्रकारची हिंसा व्हायची. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तोंड धरुणी मेंढा मारा म्हणती सोमयाग करा. की तोंड धरून मेंढा मारायचा आणि यज्ञ करायचा. घोडे, गायी, मेंढा, बोकड हे सगळं यज्ञामध्ये मारलं जायचं, आणि पशुहिंसा मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञयागामध्ये होत होती. या उपयुक्त जनावरांची होणारी पशुहिंसा भूतदयावादी भूमिका असलेल्या तत्ववेत्यांना सहन झाली नाही, म्हणून त्यांनी अहिंसेचा मूल्य विचार मांडला. त्यामध्ये तो बुद्धांनी मांडला, त्याच्यानंतर त्यांच्या अगोदर महावीरांनी मांडलेला होता. बुद्धांनी आणि महावीरांनी अहिंसेचा विचार मांडला, त्याच्यामुळे जैन धर्मीय लोक हे शाकाहारी आहेत. त्यांच्यानंतर पुढच्या काळामध्ये हाच अहिंसेचा विचार महात्मा बसवण्णांनी मांडला, त्याच्यामुळे लिंगायत लोक पण शाकाहारी आहेत. त्यानंतर हाच विचार अहिंसेचा चक्रधर स्वामींनी मांडला, त्यामुळे महानुभाव लोक सुद्धा शाकाहारी आहेत. त्यांच्यामध्येही तुमची मुंगी रांड न व्हावी असं चक्रधर स्वामींचं वचन आहे की अगदी तुमच्याकडनं मुंगी सुद्धा मारली जाऊ नये. म्हणजे जैन असतील, लिंगायत असतील, महानुभाव असतील, या ज्या बहुजनी परंपरा आहेत
या बहुजनी परंपरेमध्ये यज्ञयागातलं हिंसक कर्मकांड नाकारण्यासाठी त्यांनी शाकाहाराचं आणि अहिंसेचं तत्व स्वीकारलेलं आहे. तेच तत्व वारकरी संप्रदायाने स्वीकारलं आणि वारकरी संप्रदायाने शाकाहाराचा पुरस्कार केला. शाकाहारी असणं ही वारकरी संप्रदायातली एक महत्त्वाची आट आहे. आता वारीमध्ये येणारे जे लोक आहेत त्यातले लोक वारकरी संप्रदायाच्या तत्वाचा अवलंब करतीलच असं नाही. म्हणजे काही लोक मांसाहारी असतील, काही लोक ज्ञानेश्वरी किंवा संत ग्रंथ न वाचणारी असतील, काही फक्त हौशे गौशे नवशे असं जे आपण म्हणतो तशासाठी वारीत आलेले असतील, पण त्यांना वारकरी म्हणणार नाही आपण. ते वारीकर होऊ शकतील, म्हणजे वारी करणारे होऊ शकतील, पण वारकरी नाहीत होऊ शकणार. वारकरी कोण आहे तर हे सगळे जी अटी सांगितल्या त्या अटी म्हणजे संतांनी सांगितलेल्या अटी जो स्वीकारतो आणि त्याच्यानुसार आपलं जीवन जगतो तो वारकरी आहे. म्हणून वारकरी संप्रदाय 3 शब्दात सांगायचा झाला तर असा आहे की रामकृष्ण हरी, गाथा ज्ञानेश्वरी आणि पंढरीची वारी. जो रामकृष्ण हरी नावाचं भजन करतो, जो गाथा ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान स्वीकारतो, गाथा म्हणजे सगळ्या संतांच्या गाथा, आपल्याला फक्त तुकोबरायांची गाथा असंच आपल्या डोक्यात येतं, पण सगळ्या संतांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरी याला जो प्रमाण मानतो आणि जो पंढरपूरची वारी करतो तो वारकरी. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी, रामकृष्ण हरी आणि पंढरीची वारी तो वारकरी. नक्कीच, म्हणजे नुसती माळ घातली म्हणजे कोणी वारकरी होत नाही, किंवा नुसता वारीत गेला म्हणजेही वारकरी होत नाही, किंवा नुसतं संत ग्रंथांचा अभ्यास केला म्हणजेही वारकरी होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या एकवटतात तो वारकरी.